भाषणावरून पुन्हा एकदा महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे। चैत्यभूमीवर अभिवादन सभेत मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी भाषण केलं, मात्र राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण नियोजित होतं। शिंदेंचं भाषणही तयार होतं, पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आलं आणि थेट मुख्यमंत्र्यांचंच भाषण नियोजित करण्यात आलं। त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना डावळल्यामुळे आता नाराजी व्यक्त होते। भाषण नाकारलं, त्यामुळे शिंदे अजित पवार नाराज झाले। अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं। हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते, त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे। पुढच्या राजकीय बातमीकडे, छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद विकोपाला गेलाय। पाहुयात 60 सेकंदात बातमी। शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंमधील वाद चव्हाट्यावर आलाय। आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलंच नव्हतं असा दावा चंद्रकांत खैरेंनी केला, तर त्याला दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। मला सांगितलं नाही अंबादास दानवेंनी, स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता। मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये। तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा, तरी 2-4 महिन्याचाच आहे तो। नाही करणार ना, नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच, माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल। माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल। तुम्ही जर का आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक होतं, तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मार्गे नाही। त्यांना विचार, मला नाका विषय मग दांडी मार्गे आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही। ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं, तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? त्यांनी दांडी मार्गे नाही, ते नागपूरला गेले होते, बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता। यावरून छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा रंगतीये। सध्या फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे। देवेंद्र फडणवीस महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय। तर फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस वाद राऊतांच्या डोक्यात आहे असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे, तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात। ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी 72 हॉस्टेल देवेंजीने घोषित केली, मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देवेंजीने घोषित केलं। त्यामुळे देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही। आता पुढच्या बातमीकडे, अजित पवारांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांची घुसखोरी आहे असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय। पाहुयात 60 सेकंदात बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून एक प्रकारे अजित पवारांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। तर यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी प्रत्युत्तर दिलं। तर महाराष्ट्राच्या विकासाच्या गती एक द्यावी लागेल, यासाठी ते पद आहे। प्रशासकीय सेवेचा अनेक वर्षाचा अनुभव प्रवीण परदेशी नाही, आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा युतीतील मित्रपक्षांवर कुरघोडी घेण्यासाठीच आहे। अशा प्रकारचा जावई शोध रोहित पवारांनी लावू नये। तर अजित पवारांच्या अर्थ खात्यावरून काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद नव्यानं तयार केलं असून त्यांचे खास मानले जाणारे प्रशांत परदेशी यांची या पदावर नेमणूक करण्यात आली। पुढची बातमी आता रायगडमधील राजकारणाची। महायुतीतील रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटत नाहीये। पाहूया 60 सेकंदात बातमी। रायगडमधला महायुतीतला वाद आता शिगेला पोहोचलाय। निवडणुकीत सुनील तटकरेंनी मदत केली नसल्याचा आरोप शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी केलाय। आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तव ही जात नाही।
त्यात आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेत केलेल्या आरोपांनी हा वाद आणखी पेटलाय. या जिथे त्यांची आपण मीटिंग केली होती, सभा केली होती, त्यांचं पण योगदान मिळालं असतं तर आपण आणखी पुढे गेलो असतो 4-5 हजार मतांनी. पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे. माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे. म्हणून आम्ही मगाशी सांगितलं, बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेठला पण हरवू शकलो नाहीये. गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यात रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशा चर्चा होत्या. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कधी मिटणार हे बघावं लागणार आहे. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले 10 महिन्यानंतर एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. भरत शेठचे आभार मानलेच पाहिजेत. हे सारखे मगापासून गरीबाचा शेठ सारखं बोलत आहे. हा गरीबाचा शेठ आणि आम्ही कसले आहोत ते मला काय कळलं नाही. आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय 45 वर्ष पुढे गेलो काय गरीबाचे शेठ आम्ही काय आम्हाला कधी केलंच नाही. तर तेच एकटे बोलतो आता हसलंच काय झालं गमतीने बोलतोय बोलतो बाबा लवकरात लवकर पूर्ण होते. बाबा लवकरात लवकर पूर्ण होते. बातमीला छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप केले. लोकसभेच्या निवडणुकीत भुमरेंनी 120 कोटी रुपये वाटले, लोकांना दारू पाजून ते निवडून आले, असा गंभीर आरोप खैरेंनी केला. खैरेंच्या या गंभीर आरोपांवर भुमरे काय उत्तर देतात ते बघणं महत्त्वाचं आहे. मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप केला. पैसे कोणी वाटले म्हणा? 120 कोटी रुपये कसे वाटले? दारूच्या बाटल्या कशा वाटल्या? घराघरात पैशाच्या नोटा कशा दिल्या? पोट्ट्यानी त्यांनी दोघांनी मिळून वाट कोणी लावली? वाट तुम्ही लावली. दारू लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घेतले, दारू पाजून लोकांचे मतं घेतले, दारू पाजून. आणि आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काही बोलत नाही, त्याच्यामध्ये काही मला बोलायचं नाही. आता कसला आला आता खासदार? काय आला? दारू पाजून आलेला निवडून आलेला माणूस काय? मी 20 वर्ष होता, तो आताशी का आला? 1 वर्ष झालं तरी काही दिसतं काय काम त्याचं? पुढच्या बातमीकडे काँग्रेसनं घटनेचा अवमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. मुस्लिमांबाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का करत नाही असा सवाल देखील मोदींनी काँग्रेसला विचारला. तसंच काँग्रेस निवडणुकीत 50% तिकीटं मुस्लिम उमेदवारांसाठी का राखीव ठेवत नाही असा सवाल देखील मोदींनी काँग्रेसला विचारलेला आहे. प्रत्येक निर्णय आणि धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसनं सत्ता टिकून ठेवण्यासाठी संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा देखील मोदींनी केला. जब तक बाबा साहब जीवित थे कांग्रेस ने उन्हें अपमानित किया. दो बार उन्हें चुनाव हरवाया. उनको सिस्टम से बाहर रखने की साजिश की गई. अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देश हिटलरशाहीकडे चालला असल्याचं त्यांनी म्हटलंय. जेव्हा 3 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत त्यातूनच संविधानाचा अपमान होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच भाजप आणि महायुतीचे रोज बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतायत असा आरोप देखील प्रणिती शिंदेंनी केलाय. बाबासाहेबांना मानणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत संविधानाला आम्ही हात काय बोट पण लावू देणार नाही असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय. प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे, मग ती अमेरिका असेल, रशिया असेल किंवा आपला देश असेल, सगळीकडे हिटलरशाही एक प्रकारची चालू आहे. जेव्हा महापालिकेत इलेक्शन्स होत नाही 3-3 वर्ष, तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो. कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे. पण हे सरकार, मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, ते संविधानाला मानत नाही. ते संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकावून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5 ते 10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते असे कासले यांनी म्हटलंय. रणजित कासले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या या दाव्यानं आता याची चौकशी होणार का देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण कराडला मारण्याची सुपारी मिळाली होती असा दावा केला. वाल्मिक कराडच्या वेळेस टीम तयार केली होती. 2 IAS ऑफिसर, IPS आणि 1 IAS आणि अजून एक उच्च दर्जाचे अधिकारी असे 4-5 लोक बीडला आलेले वाल्मिक कराडला अरेस्ट केल्यानंतर, आणि त्यांनी मला डायरेक्ट ऑफर दिली होती की आपण रिव्हॉल्वर घेऊन लोड करून त्यांच्या पाठीमागं 24 तास राहायचं आहे. तर मी म्हणलं की असलं हे पाप माझ्याच्यानं होणार नाही. जी न्यायदेवता शिक्षा देईल ते मला जनतेला मान्य आहे. त्यावरून मी नकार दिला. तशी मी पोलीस स्टेशन डायरीला कंट्रोलच्या ऑनलाईन एंट्रीसुद्धा केलेली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता शरद पवारांवर आरोपांचा भडीमार केलाय. 2009च्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप जयकुमार गोरेंनी केलाय. त्यांच्या आरोपामुळे नव्या वादळाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या गुलालाच्या आधी सदाशिव तात्या यांची हत्या करण्याची सुपारी पोलिसांनी दिली आणि त्यानंतर पोलिसांनी फायरिंग केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तरी मी संघर्ष करून इथपर्यंत आलोय. जे पाकिस्तानात पण घडणार नाही ते इथे घडलंय असं दाखवण्यात आलं असा दावा देखील जयकुमार गोरेंनी केलाय. जयकुमार गोरेंच्या या आरोपावर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया उमटते ते बघणं महत्त्वाचं आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं जयकुमार गोरेंचं म्हणणं आहे. अर्णावचा गुन्हा पण निघाला नव्हता. मुंबईत जाऊन काही नेत्यांची गाठभेट झाली. मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो तो मागणं निरोप आला, तुमच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. माळशिरसचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीस एका रिंगवर माझा फोन उचलतात, आता कोणत्याही निवडणुका लागू द्या, तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असं ओपन चॅलेंज राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना दिलंय. राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना चॅलेंज केल्याचं पाहायला मिळालं. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना पराभव देखील स्वीकारावा लागला होता. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी राम सातपुतेंचा पराभव केला होता. मी लढणारा कार्यकर्ता आणि भाऊ तुमची ताकद आहे. एका लिंकवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. इतकं भाग्य मला भेटलं, कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आता कोणती बी निवडणूक लागू द्या, मैदानात या, तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या हप्त्याचे पैसे हे शासनाचे पैसे आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे मिळणारच असं म्हणत छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढे ढकललेल्या हप्त्यावर भाष्य केलंय. राज्यात सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना याचे देखील पैसे लाभार्थ्यांना दिले जातात. तर त्याचे देखील पैसे 2 महिने उशिरा मिळत आहेत, परंतु एवढे उशिरा मिळणार नाहीत असंही छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. आणि हे बघा, शासनाचे पैसे आहेत, लाडकी बहिणीचे पैसे मिळणारच आहे. आता काय अक्षय तृतीया सांगितलं, कुठला तरी मागलोच त्यांनी काहीतरी मला आता गुढीपाडवा सांगितलं होता आणि आता अक्षय तृतीयेला देणार. हां, देणार म्हणून सांगितलं. ठीक आहे ना. इतर खर्च जे आपले नेहमीचे आहेत ते करताना ओढा ताण होते, हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतं आहे. पण सरकारचे पैसे हे मिळणारच, कुठेही जाणार नाही. लाडक्या बहिणीनंतर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आता 12 तास मोफत वीज मिळणार आहे. पाहूयात 60 सेकंदात बातमी. राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील आर्वी इथं ही मोठी घोषणा केली. तसंच येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल देखील दरवर्षी कमी होईल असंही त्यांनी सांगितलं. या नेरी मिर्झापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून, आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून, सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे. त्यांना
विजेचं 1 पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही. पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसंच वीज बिल कमी होणार असल्यानं सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता पुढच्या बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. लबाडांनो पाणी द्या या ठाकरेंच्या मोहिमेवरून आता शिंदे गटाचे मंत्री शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मागील 2.5 वर्ष लांडगे सत्तेत होते तेव्हा काय केलं, टक्केवारीत पाणी घालवल्याची टीका शिरसाट यांनी केली. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. 2.5 वर्ष हे लांडगे सत्तेत होते त्या टायमाला यांनी काय केलं याचं उत्तर द्या. आता हे लांडगे पळालेले शेपूट घालून आम्ही प्रयत्न करतोय आणि आता पाणी यायचं टाइम तेव्हा आंदोलन करता. जेव्हा संभाजीनगरचं नामांतर व्हायचं होतं त्या 1 दिवस अगोदर कॅबिनेट घेता. हे सगळे जे कावे डावे आहेत ना हे सगळ्यात जनतेला माहिती आहेत आणि आता आंदोलन करतो आणि सांगायचं हे बघा आम्ही गेलो आंदोलन केलं आणि पाणी आलं. अरे समांतरची योजनेमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करणारे हे सगळे लोक समांतर कशामुळे रखडली एकदा सांगा लोकांना. आता पुढच्या बातमीकडे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला आता बेल्जियम पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पाहूयात 60 सेकंदात बातमी. पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधीचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. कोट्यावधींचा कर्ज घोटाळा करून तो पळाला होता. 13,500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. याची सध्या लंडनहून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे. तसंच अटक टाळण्यासाठी मेहुल चोक्सी भारतातून बेल्जियमला पळून गेला होता. तिथे तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळ काढला. त्यानंतर काही दिवसांनी पंजाब नॅशनल बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आला होता. सीबीआयच्या विनंतीनंतर त्याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. बेल्जियम पोलिसांनी 23 मे 2018 आणि 15 जून 2021 रोजी मुंबई न्यायालयानं जारी केलेल्या वॉरंटच्या आधारे चोक्सीला अटक केली. त्यानंतर त्याने प्रकृती बिघडल्याचं कारण देत जामीन मागितलाय. दरम्यान सीबीआय आणि ईडीने चोक्सीच्या बेल्जियमच्या न्यायालयात जामीन रोखण्यासाठी आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी तयारी सुरू केली आहे. अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच सलमानची कार बॉम्बनं उडून देण्याची धमकी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी मिळते. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झालेले आहेत. सलमान खानला सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे आता कुटुंबीय आणि त्याचे चाहते देखील चिंतेत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान यानं आता बुलेट प्रूफ कार देखील खरेदी केली. मार्च 2023 मध्ये सलमानच्या कार्यालयात गोल्डी ब्रारच्या नावानं धमकीचा ईमेल आला होता. ऑक्टोबर 2024 मध्ये 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बिश्नोईच्या नावानं धमकी मिळाली होती. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार झाला होता. काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा मेसेज आला होता. त्या अनुषंगाने वरळी पोलीस स्टेशनला 351-2-3 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे. पुढील तपास वरळी पोलीस करत आहोत. पुढची बातमी आता बीडमधून. दिवसाढवळ्या एका शाळकरी 9 वर्षाच्या मुलाचं सिने स्टाईल अपहरण झालं होतं. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अर्थ टळला. अवघ्या 1.5 तासात पोलिसांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेतलेले आणि मुलाची सुटका केली. ही घटना बीड शहरातील पांगरी रोड भागात घडलेली आहे. जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव आहे. त्यानं मुलाचं अपहरण केल्यानंतर मुलाच्या वडिलांना फोन करून 5 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी हायटेक तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. एक 9 वर्षाचा मुलगा आहे. ते आपला बीड शहरमध्ये एक शाळावरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये 5 लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता. हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे सगळा पाठपुरावा करून अवघ्या 1.5 तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे. त्याचा जो हेतू होता तो हेतू पैशाचाच होता. त्यांनी 5 लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला तो फूस लावून आपण म्हणू शकते तर त्याला घेऊन गेलं.
चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी विभागात असिस्टंट प्रोफेसर अर्चना राहुले यांची हत्या त्यांचे पती डॉक्टर अनिल राहुले यांनीच केली. आरोपी डॉक्टर अनिल राहुले यांनी भावाच्या मदतीनं पत्नीचे हातपाय बांधले आणि डोक्यात लोखंडी रॉड टाकून हत्या केली. या प्रकरणी आता हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी डॉक्टर अनिल राहुले आणि त्यांच्या भावाला अटक केली. डेड बॉडी हमको उन्हीं के रेसिडेंस में बेडरूम में मिला था, तो पुलिस स्टेशन को कॉल आया था वो नेबरहुड से, तो हम लोग वहाँ रेस्पॉन्ड किए. वहाँ पे उनका शॉक हस्बैंड हमको दिखे थे. थ्रू इंटरोगेशन विद इन 6-7 आवर्स आफ्टर रिपोर्टिंग आरोपी हस्बैंड ही है ऐसा निष्पन्न झाला. थ्रू टेक्निकल एविडेंस एंड ऑल्सो उसका खुद का बयान हुआ था. ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. असाच एक धक्कादायक ऑनलाईन फ्रॉड समोर आलेला आहे. एका तरुणानं आयुष्यभराची कमाई ऑनलाईन गेममध्ये उडवली. कोथरूडीतल्या 30 वर्षांच्या तरुणानं ऑनलाईन गेमिंगच्या नादात तब्बल 39,77,000 रुपये गमावले. क्रिकेटर्स आणि बड्या उद्योजकांचं डीप फेक व्हिडिओ तयार करत जास्त पैशांचं आमिष या तरुणाला दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर या तरुणाला एव्हिएटर गेम खेळण्यास भाग पाडण्यात आलं. त्याला बळी पडत या तरुणानं 39 लाख रुपये गमावले. अशा बोलबऱ्या किंवा अशा प्रकारच्या याला बळी पडू नका. हे पूर्ण तुमची फसवणूक करण्यासाठीच हे लोक त्या ठिकाणी बसले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विविध UPI ॲड्रेसवर तर बिलकुल पाठवू नका. प्रथमतः खात्री करा ते कोणाचा आहे UPI ॲड्रेस किंवा खरंच आहे का, त्यानंतर पुढच्या तुम्ही हे करा. परंतु ओव्हरऑल या असे गेम खेळणे किंवा एव्हिएटरवर गेम खेळणे किंवा ॲपल गेमिंग ॲपवर ते पैसे उधळणे तुम्हाला खूप महागात पडू शकतं किंवा याच्यामध्ये खूप मोठा लॉस होऊ शकतो.